रामकृष्ण हरी मुलींनो, आपल्याला हे बघा टमाट्याची चटणी बनवायची आहे. आणि हे बघा ही आपण ही भाजी ही बनवून घेतलेली आहे. सोला भाजी बनवून घेतलेली आहे मुलींनो. सोला भाजी छान झालेली आहे बघा. मी काढून घेते, मी कशा तरी काढून घेते. रामकृष्ण हरी मुलींनो, अर्धा स्वयंपाक झालाय, अर्धा स्वयंपाक बनवायचा आहे. आता पोरं शाळेतून येते ना, तर नुसतं भूक 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 करतात. म्हणून मी म्हणलं पहिलं चपाती लाटून घेऊ. भाजी बनवून घेतली. मी व्हिडिओ काढत होते पहिलंच, पण काय झालं बघा, ते बंद व्हायले. का तर आपला मोबाईल जुना आहे म्हणून हे बंद व्हायला लागले. घडी घडी बंद व्हायले. थोडं 2 मिनटं झालं ना बंद व्हायला. मग कसा मोठा व्हिडिओ बनवायचा. बरे आता जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते. जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. मध्ये बंद झाला तर मग झाला. तर काय करायचं, आपल्याला घेतला होता मोबाईल पोरांनी नेला. आता मी तरी काय करणार, जे हे त्याच्यावर करायला लागले फुटक्या तुटक्या मोबाईलवर. रामकृष्ण हरी व्हिडिओ बघत जा, सपोर्ट करत जा. मी पण सगळ्यांना सपोर्ट करते, तुम्ही पण करा सपोर्ट. आता मी चपात्याच करून घेते बघा. पीठ मळलेलं आहे, पीठ मळलेलं आहे बघा. पीठ मळलेलं आहे बघा. मोठ्या ताटामध्ये ठेवून घेते. मोठ्या ताटात ठेवून घेते. हे बघा असा बंद पडायला लागलाय मोबाईल. मी तर काय करणार. किती वेळेस म्हणते पोराला बघ, पोरग बघा नाही, बघा नाही पोरग. म्हणून हा बघा सगळा गोंधळ होऊन बसलाय. आता त्यांनी बघायला तर पाहिजे ना. हे बघा पातळ पीठ मळून ठेवतात ना पुरी. तर मला हे बघा त्या पातळ पिठाची चपाती नाही मला बनवता येत. पातळ पीठ असलं ना मला नाही जमत चपाती बनवायला. आता पुरींचं काम आहे ना बाबा. आपण जरा आपले आई करते या, तर जरा घट्ट मळायचं पीठ. घट्ट मळलं ना म्हणजे कसं चपाती करता येते हो. बघा असं पडते माझ्या हाताने. रामकृष्ण हरी मुलींनो, किती मी एड बनवायचा प्रयत्न करते या, पण ते बंद पडायला लागले, मध्ये मध्ये बंद पडायला लागले. त्यामुळे मला काय समजा बघा. झालं एवढ्या पिठाचे आपल्याला पाहिजे पण नाही चपात्या. भात पण केलेला आहे, भात पण केलेला आहे. हे बघा जरा झाकून ठेवलं ना तर अजून ते पातळ होतंय ना. हे बघा. आणि ह्याची चटणी बनवायची पर इडवून आपल्याला साथ दिला तर, म्हणजे मोबाईलने आपल्याला साथ दिला तर असं घडी घडी बंद पड्यावर मी कसं बनवू इडव, तुम्ही सांगा बरं. तरी पण मी वापस जाते, टच करते, वापस जाते, टच करते. ते बघा असं पातळ झालं ना मला करताच येत नाही बघा. आणि पुरी एकदम पातळ पीठ करतात, तर मी कशी करणार तुम्ही सांगा. पातळ पिठाची मला जमतच नाही बघा चपाती. पातळ पिठाची मला चपातीच नाही जमत, तर मी तर काय करणार. पातळ पिठाची मला जमतच नाही, तर मी तर काय करणार. लईच पातळ झालं तर मी कशी करणार बरं चपाती, तुम्ही सांगा बरं. तरी पण आता 5-6 चपाती करते कशी तरी. आता नाही होत म्हणून जमणार आहे का आपल्याला. नाही होत म्हणून जमणार आहे का. चपाती तर करावंच लागल ना. बघा मी नाही का एका दीदीचं ऐकलं बघा. एका दीदीचं
बघितली मी काल, आयडी बघितली बघा काल. तर ती दीदी म्हणली, मी म्हणलं मला 2-3 वर्ष झाले माझं तर नाही का काय मोन पण झाले, पण हे काही माझं अजून काय माझं अजून झालं नाही आहे काय. तर ती म्हणली किती पण आपल्याला नाही का, किती पण आपल्याला कोणी नाव ठेवू द्या, कोणी काय करू द्या, जर आपण जर पुढं बघून चाललं ना तर नाव ठेवू द्या ना. नाव ठेवलं तर नाव ठेवणारे तर असावात, नाव ठेवणारा तर म्हणली असावात. तर मी म्हणलं मी तर लई वैतागले बाई, आता काय करू काय नाही. आता मी इडव किती टाकू म्हणलं, मी इडव टाकून टाकून तर मी लई म्हणलं मला तर एवढा त्रास व्हायलाय ना म्हणलं. मनात म्हणलं. तर ती ताई म्हणल्या माझं बी 3 वर्ष झालं नव्हतं आणि सोडून देणार होते, पण सगळे म्हणले नका सोडून देऊ, होत असतं या, तुम्ही काय एवढं घाबरू नका, आज ना उद्या होईन म्हणल्या तुमचं, तुम्ही कशाला एवढं घाबरायला लागलात. तर नाही का त्यांचं झालंय तर तुमचं पण होईल. त्यांचं असं मध्ये बंद पडायला बघा, त्यांचं झालंय म्हणले तर तुमचं पण होईल, तुम्ही कशाला घाबरायला लागलात, सोडायचा प्रयत्न नका करू. तर हे बघा वापस मग वाटायला लागलं, जाऊ दे आता सगळ्यांचंच असं होत असते माझ्यासारखं. आता मी तर अनाडे अनपड हे बघा सगळ्यांना माहिती आहे, मी अनाडे अनपड हे सगळ्यांना माहिती आहे. पण माझं तर बघायला तर असं पोरांना म्हणलं ना बघा रे, हे तो काय कॉपीराईट आल्या का, हे तर काय मॅचेस आलाय का, आपलं सुपर होत नाही, आपल्याला आड येत नाही, आपलं ते डॉलर बंद झाले तर काय आहे तर बघ म्हणलं, यूट्यूबला मॅचेस टाक म्हणलं. तर पोरगं पण ऐकायला तयार नाही, त्याला ते दुसरंच बघायला लागतंय. कुठं काटून बिटून बघतोय. आता लेकरं हे त्यांना आता तेच बघणार ना, आपलं काय बघणार. पण आता हे बघा माझं शिक्षण नाही म्हणून मला कोणाला हे दाखवता पण येत नाही. आता शिक्षण असतं तर मी कशाला दुसऱ्यांच्या पाया पडले असते. कमेंट वाचायला मी हे बघा माझ्या नातूला एवढं लांबून बोलून घेते बाबूला. आणि मग आता हे लेकरांना वाच म्हणलं तर त्यांचंच घेऊन बसते. तर मी तरी काय करू बघा. हे असं स्वयंपाक पाणी करावं लागते, घरचं काम करावं लागते, पॅकिंगचं काम करावं लागते, हळदी कुंकू पॅकिंग करावं लागते. माझ्या मागं तर एवढं काम आहे सगळ्यांना माहिती आहे. तरी पण मी त्याच्यातून हे बघा करत राहते, माझं करत राहते. माझ्यावर तर किती एवढं संकट आले, एवढं माझ्यावर टाईम आला, तरी पण मी हे बघा तुमच्यापुढे उभी आहे. मी काय घाबरू नये बघा, घाबरले, भरपूर घाबरले. माझ्यासारखं कोणीच घाबरलं नसत, एवढी मी घाबरले. एवढे मोठे संकट, एवढे मोठं कर्ज पाणी, एवढं मोठं आपलं सोनं नाणं गेलं, तरी पण मला काही तसं वाटत नाही. पण फक्त बाई घरचे माझे लेकरं बाळ, माझे सुना बाळ आली की माझ्या आनंदाने राहावं, माझं हीच देवापुढं प्रार्थना आहे, कृष्ण भगवानपुढं, परमेश्वरापुढं, ईश्वरापुढं हीच माझी प्रार्थना आहे. श्रीराम बरोबर माझी ही प्रार्थना आहे की देवा परमेश्वरा चांगलं कर, बस जगाचं चांगलं. असं बंद पडायला बघा, जगाचं चांगलं कर तसं माझं बी चांगलं कर. हे बघा आणि झाली यूट्यूबची बात आहे. तर आता हे यूट्यूबचं बघा किती नाव ठेवते तुम्हाला मी सारखं सांगते, किती नाव ठेवते. तरी पण बघा मी करते का नाही बरं. मी हे बघा नाव ठेवले तरी पण हे बघा मी करते. असं वाटते देव आज न उद्या आपल्या चांगलं करण, आपलं चांगलं करून देव आज न उद्या चांगलं करण, म्हणून हे बघा मी तशीच करते. असं वाटतंय 2 पैसे यायला लागले यूट्यूबमधून तर आपलं सगळे आपल्याला चांगलं म्हणते ना. आज नाव ठेवले त्याने तर उद्या तरी चांगलं म्हणते ना आपल्याला, म्हणून हे बघा मी करत राहायला लागले. हे बघा माझं स्वयंपाक करत तुम्हाला सांगायला लागले. काय मला मोठा व्हिडिओ बी करायला वेळ भेटा नाही. कसं सगळं कामच आहे ना हो, सगळं कामच आहे माझ्या मागं. तर मी कसं मोठा व्हिडिओ करू, काय करू. तरी पण हे बघा माझ्या एवढ्या मोठ्या हालतमध्ये सध्या मी व्हिडिओ करत राहायला लागले. मी कोणी आपल्याला नाव ठेवू, कोणी आपल्याला चांगलं म्हणू, कोणी आपल्याला वाईट म्हणू, आपलं पुढं बघून चालायला लागले. मी मागं वळून तर असं मागं वळून तर मी बघतच नाही. आपलं हे बघा पुढं बघूनच चालते. बघा मी पुढं बघूनच चालते. हा बघा नाव ठेवून किती दिवस ठेवणार आहे. 2 पैसे यायला लागले तर तेच लोक म्हणते की बरं झालं बाबा हिने काय करायचं तर चांगलं केलं.
आता आज समजा घरच्याचा सपोर्ट नाही, मला बाहेरचा सपोर्ट नाही, काय माहिती ह्या युट्यूबमधल्या माता बहिणी मला सपोर्ट करतात. देव परमेश्वर त्यांचं चांगलं करन, देव परमेश्वर त्यांचं चांगलं करन. जे बी मला सपोर्ट करन, देव परमेश्वर त्याच्या घरामध्ये काय कमी नाही पडू देणार. बघा माता बहिणींनो, तुम्ही मला सपोर्ट करत जा. तुमचं हे बघा देव भलं करन, तुमचं देव चांगलं करन. आता तुमच्या पंजाबी अडचणी आहेत त्या तुमच्या दूर होत्या. एखाद्या गरीब आईला सपोर्ट केलेला चांगला असते. माझ्या पाठीमागं कोणी नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या पाठीमागं कोणी नाही. तर बघा मुलींना, म्हणून हे बघा तुमच्या सपोर्टची मला लय गरज आहे मुलींना. तुमच्या सपोर्टची मला लय गरज आहे मुलींना. हे बघा तुमच्या सपोर्टशिवाय मला कोणाचा सपोर्ट नाही आहे, फक्त तुमचं सपोर्ट आहे मला. अहो आमचे तर हे बघा इडो आला माझ्या पुढंच असा, माझा इडो जर पुढं आला असं ढकलून देतात बघा, ढकलून देतात इडो माझा. तर मग आता आपण काय बोलायचं कोणाला, तरी पण आपण म्हणतो जाऊ दे बाबा, आज न उद्या होईल चांगलं, आज न उद्या होईल चांगलं. म्हणून मी ह्या बघा करत राहिले. पण वर्षानुवर्ष तेच चालले, वर्षानुवर्ष तेच चालले. का आता कवर चालू दे तुम्ही सांगा बरं, कवर आता हे असं चालणार आहे किती दिवस बरं. आता मला बी तर जीव आहे ना बघा, काकडी कापून दिली होती नाही खाल्ली. बघा मला बी तर जीव आहे ना मुलींनो, मी बी तर माणूस आहे ना. मला पण ना आशा आहे का नाही काय, मला पण आशा असेल ना काहीतरी. चपाती चांगली वाटली का, चांगली वाटली ना, मला पण आशा आहे ना हो. असं वाटतं ना आपल्याबरोबर आपल्या माता बहिणी असावता, आपले मुलं मुली असावतं, सगळे असावत. माझी पण काय अपेक्षा असेल का नाही बरं मुलींना, तुम्ही सांगा बरं. म्हणून हे बघा तरी पण मी असं काय येडवाकडं टाकत पण नाही, येडवाकडं मी टाकत पण नाही. हे बघा मला किती असं येडवाकडं काय मला टाका येणार नाही का. येडवाकडं टाकलं तरच येडो व्हायरल होतात, नाही तर असं असं साधं म्हणल्याने व्हायरल होत नाहीत बघा. येडवाकडंच टाकलं, भांडणं टाकले किंवा काय बी टाकलं तरच ह्या बघा इडो व्हायरल होत आहे आपला, नाहीतर असा नाही व्हायरल होत बघा इडो. आपण किती बी स्वयंपाक दाखवा, आपण किती बी स्वयंपाक दाखवा, आपण किती बी चांगलं काम दाखवा, पण कसं हे बघा इडो व्हायरल का होतं की भांडणं असायला पाहिजे, तिथं असं वाईट बोललेलं पाहिजे, घाणगुण बोललेलं पाहिजे, ते इडो व्हायरल होतात. आपले गरिबीचे इडो नसतात व्हायरल होत का. आता आपण हे बघा जगाला भिवून, आपण पाहुण्यांना भिवून आपण इडो जगाला भिवून, पाहुण्यांना भिवून आपण इडो हे बघा साधे सिंपल करतो. आपण जेवण दाखवतो किंवा आपण काय आपल्या जीवनाची कहाणी सांगतो किंवा आपण गप्पा गोष्टीचं इडो करतो. तसं नाही आहो चालत. माझ्या गप्पा गोष्टीची इडो किती येतं, गप्पा गोष्टीची इडो माझे किती येतं, गप्पा गोष्टीचे माझे इडो किती येतं. पण बघा ते इडोला आहे बघा 10-12 लाईकच्या पुढं लाईक नाही आहे, 10-12 लाईकच्या पुढं लाईक नाही. आणि गाण्यावर टाकलं तर येतात. मग मला वाटतं नको बाबा, आपण आतापर्यंत ओरिजिनल काम केले, ओरिजिनल काम करा. आता ते गाणे टाकते या वर्षामध्ये, नाही तर पहिलं तर हे बघा गाणे पण टाकत नव्हते. आता आपल्याला गाणं येत नाही ना, कहाणी कथा सांगते बघा, ते पण मला याद आली तर कहाणी कथा सांगते. नाहीतर कहाणी कथा बी आहे बघा सांगितलेलं आहे तर त्याला बघत नाही कोणी. मग काय नुसतं आपल्याला वाईट मला आवडतच नाही ना, वाईट मला आवडतच नाही, मेन मलाच आवडत नाही वाईट, मेन मलाच नाही आवडत बघा मुलींना, मलाच नाही आवडत वाईट. चपात्या का करायला लागले तर मला मी सांगायला लागले माझे दुसरंच तेच ना. एक ताई म्हणल्या ना मला, म्हणजे मला नाही सगळ्याला सांगत होत्या, म्हणल्या आलात ना युट्यूबवर तर राहा म्हणल्या, नका म्हणल्या, सोडू नका म्हणल्या युट्यूब कशाला. आणि कितीतरी युट्यूबमधल्या माया बहिणी म्हणतात होतंय, आज ना उद्या होतंय, तुम्ही कशाला एवढं घाबरताय. सगळ्या युट्यूबमधल्या माता बहिणी सांगतात ना. मग आता त्यांचं ऐकायला पाहिजे ना. तेवढ्या 2 वर्ष मी काढले, 3 वर्ष काढले तर, आणि मोनो झाले, डॉलर बंद झाले, ॲड बंद झाली, सुपर बंद झाले. सुपर पण माझं युट्यूब चालू करेना. मग काय करू तुम्ही सांगा. सुपर तरी माझं चालू करावं, त्याच्यामध्ये डॉलर जमा होते ना, माझे ॲड चालू करावं. अजून म्हणलं तर डॉलर चालू करावं. तर आता डॉलर बी माझे झालेले आहेत ना, बरोबर 22-23 डॉलर झालेले आहेत, डॉलर बी झाले. तर मोनं माझं एवढं चांगलं केलं आणि तुम्ही माझे डॉलर बी बंद केले.